हॅपी बर्थडे चुलबुल. इमली, आज चुलबुलचा बर्थडे आहे आणि त्याच्याच लक्षात नाही आहे. चल आपण त्याला सरप्राईज पार्टी देऊया. येस वीर, चुलबुल सुद्धा सरप्राईज पार्टी बघून खुश होऊन जाईल. हे दोघं बोलता बोलता एकदम गप्प का झाले आणि दोघे गच्चीवर का निघून गेले? माझी गाढवाची बुद्धी मला सांगते की हे दोघं माझ्यापासून काहीतरी लपवतात आहे. काय झालं चुलबुल? काही नाही. तुम्ही गप्पा मारा. मी ऐकेन की तुम्ही काय गप्पा मारताय ते. इमली, असं वाटतंय त्याला संशय आला आहे की आपण त्याच्यापासून काहीतरी लपवतो आहे. चल वीर, इकडनं पळून जाऊया. आधी फक्त शंका होती, आता तर खात्री झाली आहे. ते माझ्यापासून काहीतरी लपवतायत. चिंटू, वीर आणि इमली माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मला ऐकण्याची अशी शक्ती दे जेणेकरून मी दूरवरच्या त्यांच्या गप्पा ऐकू शकेन. माझी ऐकण्याची क्षमता 100 पटीने वाढव. नाही, 1000 पटीने वाढव. मी इथेच उभा राहून ऐकेन की ते लोक काय बोलत आहे ते. ओके चुलबुल. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. बंद कर. जादू परत घे. माझ्या कानाचे पडदे फाटून जातील. अरे, इतक्या सगळ्या आवाजांमध्ये वीर आणि इमलीचा आवाज कुठे दबलाय काय कळलेच नाही. चिंटू, मला एखादा असा मार्ग सांग ज्याने मला फक्त इमली आणि वीरचं बोलणं ऐकू येईल आणि त्यांना कळणार सुद्धा नाही. ठीक आहे, ही आहे इनविजिबल शाल. ही शाल पांघरल्यावर वीर तुला बघूच शकणार नाही. तू त्यांच्या शेजारी बसूनच त्यांचे बोलणे ऐकू शकशील. थँक्यू चिंटू. मी केक आणि मिठाईची ऑर्डर दिलेली आहे. चुलबुल साठी मी स्पेशल गाजर फ्लेवरचा केक बनवून घेतला आहे. वाव, गाजर फ्लेवर. चुलबुल तर खूप खुश होऊन जाईल. आता मारा गप्पा. जितका मारायचे तितक्या मारा. आता मला सगळं ऐकायला येतंय. हा चुलबुल कुठून ओरडतोय? चुलबुल, मी येतोय. स्लाइडिंग व्हील ऑन. चुलबुल, तू इथे कसा अडकलास? अरे आधी वाचव तरी नंतर बोलूया. तू ठीक तर आहेस ना? तू ट्रकच्या मागे का लटकला होतास? अरे, मी लटकलो नव्हतो, मी अडकलो होतो. माझं सोडा, तुमचं सांगा. तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? तुझ्यापासून काय लपवणार चुलबुल? आम्ही तर होमवर्क बद्दल बोलतोय. परत पळाले हे दोघं. पण मी पण जाणून घेईन की हे दोघं नक्की माझ्यापासून काय लपवतायत. आता उरलं आहे डेकोरेशन आणि लोकेशन. पार्टी कुठे करायची आणि डेकोरेशन कसं असावं? डेकोरेशनचं काम जिंटूला देऊन टाकू. चिंटू, तूच माझा खरा मित्र आहेस. काहीतरी असं कर की मी वीर आणि इमलीचे बोलणं ऐकू शकेन आणि त्यांना कळणार सुद्धा नाही. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दम दमादम. ठीक आहे, ही फ्लाइंग कार्पेट आहे. जिथे वीर इमली बोलत आहेत तिथे त्यांच्या डोक्यावर उडत त्यांचं सगळं बोलणं ऐकू शकतोस. ओके, थँक्स. ही कार्पेट स्पेशल आहे. जो यावर बसतो ही त्याला प्रोटेक्ट सुद्धा करते. तुला कुठलाही धोका जाणवणार नाही. हे वीरचं घर आहे. हो, काय आणले आहेस? मी अल्फा बेकरीतून आलेलो आहे. ही त्याची ऑर्डर आहे. मला दे, मी देईन वीरला. मला पण बघू दे, यात काय? मी वीरला बोलवून आणतो.
ओ अच्छा, तर हे मला सोडून पार्टी करणार आहेत. कालपर्यंत मी यांचा आपला होतो, आज परका झालो. आता हे सगळं मी एकटा खाणार, त्यांना काही देणार नाही. सगळ्या सामानाची बॅग तर इथेच होती चुलबुलच्या हातात. अरे रे, त्याच्या हातात का दिलास? तो आधीपासून रागवलेला आहे, आता अजून रागवेल. चला आता त्याला शोधूया. अय चुलबुल, माझं नाव गोट्या आहे. हा आहे माझा मित्र बांदा. हा अपोरी आणि तो टपोरी. हाय, तुम्हाला माझं नाव माहितीये? आम्हाला तर तुझं घर सुद्धा माहितीये. दाखव त्या बॅग मध्ये काय घेऊन चाललायस. आम्हाला पण भूक लागली. हे माझं आहे आणि मीच खाणार. आम्ही तुला खाऊ दिलं तरच खाशील ना. या बदमाशांची एवढी हिम्मत की माझ्या मित्राला मारत आहेत. आता त्याला कुंफू एक्सपर्ट बनवतो. चला पळा रे, हा आपल्याला झेपणारा नाहीये. चला चला. वा चुलबुल, काय फाईट केलंस? तुम्ही सगळे मला सोडून खाणार होतात, आता मी एकटा हे सगळं खाणार. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. चुलबुल, आता खूप झालं. आता तुला सत्य सांगायची वेळ झाली आहे. कसले सत्य? डोळे बंद कर, मी सांगतो तुला.
चुलबुल. हे सगळं काय आहे वीर? आज माझा बर्थडे आहे. माझ्या तर लक्षातच नव्हता. तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज पार्टी करणार होता आणि मी तुमच्यावर संशय घेत होतो. मी किती वाईट आहे आणि तुम्ही किती चांगले मित्र आहात. मला माफ कर वीर, मला माफ कर. आता रडणे बिडणे बंद कर आणि केक काढ. बघ सगळे वाट बघतायत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर चुलबुल. हे घे खा. वीर, वीर मला वाचव. वीर